नमस्कार. बहिणाबाई चौधरी ह्या नावाचा उल्लेख जरी केला तरी आठवतात ती बहिणाबाईंची गाणी. अगदी साध्या शब्दांमध्ये अहिराणी भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं जीवनाचं तत्वज्ञान तुम्हाला मला प्रत्येकाला प्रेरणा देतं, दिशा दाखवतं. इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बहिणाबाईंनी रचलेली एक रचना आलेली आहे, एक कविता आहे. कापणी असं त्याचं नाव आहे. कापणीचं अर्थात सुगीच्या दिवसांचं यथार्थ वर्णन बहिणाबाईंच्या शब्दामध्ये काय आहे ते आपण या कवितेच्या रूपाने जाणून घेऊयात. ही कविता कृती करून आपण गाऊयात. इयत्ता 5वीचे बालमित्र या ठिकाणी आहेत. ही कविता कृती म्हणून गाऊयात. बहिणाबाईंची गाणी ही प्रत्येकाच्या काळजाला हात घालतात. खूप सुंदर अशी त्यांची रचना आपण जाणून घेऊयात. आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आज करे खालीवर डाव्या डोयाची पापणी, आज करे खालीवर डाव्या डोळ्याची पापणी, आज करे खालीवर डाव्या डोयाची पापणी, आज करे खालीवर डाव्या डोळ्याची पापणी, पडे जमिनीले तडे आई कापणी कापणी, पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी, तशी माझ्या डोया पुढे उभ्या दाण्याची मापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभ्या दाण्याची मापणी, तशी माझ्या डोया पुढे उभी दाण्याची मापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभ्या दाण्याची मापणी, शेत पिवळे धमक आली कापणी कापणी, शेत पिवळे धम्माक आली कापणी कापणी, शेत पिवळे धमक आली कापणी कापणी, शेत पिवळे धम्माक आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवूनी, आता धरारे हिम्मत ये ठेवा पाजवूनी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवूनी, आता धरारे हिम्मत ये ठेवा पाजवूनी, पीक पिवळे पिवळे आली कापणी कापणी, 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 हातामधी धराईये खाली ठेवा रे गोपनी, हातामध्ये धरारे आली ठेवा रे गोपणी, हातामधी धराईये खाली ठेवा रे गोपनी, हातामध्ये धरारे खाली ठेवा रे गोपणी, काप काप माझ्या आई आली कापणी कापणी, काप माझ्या इया आली कापणी कापणी, काप काप माझ्या आई आली कापणी कापणी, काप माझ्या इया आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी, लागली पिकाची आली डोळ्याला झापणी, आली पुढे रगडणी आली कापणी कापणी, 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 खळे करारे तयारे हाती घिसन चोपणी, खरे करार तयार हाती किसन चोपणी, आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी. आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी. एकदम छान. बहिणाबाई चौधरींची कापणी नावाची कविता आपण पाहिलेली आहे. कृतीयुक्त सादरीकरण तिचं केलेलं आहे.
सुगीचं यथार्थ वर्णन बहिणाबाईंनी आपल्या शब्दामध्ये केलेलं आहे. कुठल्याही इयत्तेमध्ये कुठल्या वर्गात न शिकलेल्या बहिणाबाई आपल्या शब्दांमधून अहिराणी भाषेमधून जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला सांगतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.